या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. महानगरपालिकेच्या वतीने उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर निकाल देताना न्यायालयाने रस्त्यांवरील खड्डे व रस्त्यांची दुरावस्था याबाबत तक्रार नोंदवण्यासाठी महत्त्वाचा आदेश दिला आहे. या आदेशानुसार कोल्हापूर महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 6 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली असून शहरातील 4 विभागीय कार्यालयांमध्ये नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. या समितीमध्ये पदसिद्ध सदस्य म्हणून अतिरिक्त सचिव, कोल्हापूर महानगरपालिका जिल्हा निधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, बांधकाम, पोलीस निरीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे. तसेच नागरिकांच्या तक्रारी तत्काळ नोंदवण्यासाठी कोल्हापूर शहरातील 4 विभागीय कार्यालयांमध्ये नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. गांधी मैदान विभाग अभियंता महादेव फुलारी, छत्रपती शिवाजी मार्केट विभाग उपशहर अभियंता सुरेश पाटील, जनता बाजार विभाग अरुण गुजर, ताराराणी मार्केट विभाग उपशहर अभियंता निवास पवार. नागरिकांनी रस्त्यावरील खड्डे व रस्त्यांच्या खराब अवस्थेबाबतच्या तक्रारी माय केएमसी ॲपवर किंवा टोल फ्री क्रमांकावर नोंदवाव्यात, असे आवाहन न्यायालयीन आदेशानुसार महानगरपालिकेचे प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी केलं. या निर्णयामुळे कोल्हापूर शहरातील रस्ते खड्डेमुक्त होण्यास तसेच नवीन रस्त्यांच्या कामांना गती मिळण्यास मदत होणार असून प्रशासनावर जनमताचा वाढता दबाव निर्माण होणार आहे.